नमस्कार प्रिय शेतकरी बंधूंनो, अंकुश खाडे, साई कृपा कृषी केंद्र खामगाव, जानेफळ, कवळा आणि उदयनगर. शेतकरी बंधूंनो, कोथिंबीर पीक सप्ताह आपण हे व्हिडिओ बनवत आहे. हा व्हिडिओ आहे आपला 6वा. अगोदर 5 व्हिडिओ आपण पाहिले, हा 6वा व्हिडिओ आहे. तर हा याच्या संदर्भात आहे कोथिंबीर पिकावर सर्वात शेवटची, महत्वाची आणि तिसरी फवारणी कुठली असावी. शेतकरी बंधूंनो, तिसऱ्या फवारणीचं नियोजन याच्यासाठी करायचं असते की कोथिंबीर हे पूर्ण 40 दिवसाचं पीक आहे. 7 ते 8 दिवस जर्मिनेशन, 7 ते 8 दिवसानंतर जर्मिनेशन होते. म्हणून आपण पहिली फवारणी 12व्या दिवशी, दुसरी फवारणी 24व्या दिवशी सांगितली आणि तिसरी फवारणी 30व्या दिवशी किंवा 32 ते 34व्या दिवशी व्हायला पाहिजे. तर शेतकरी बंधूंना ही फवारणी कशासाठी घ्यायची, यात काय प्रॉब्लेम असते. तिसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला तिच्यावर मी सांगितलं की तुडतुडे असतात, त्याच्यानंतर मावा असतो, पांढरी माशी असते, आळी नसते, त्यानंतर लिप मायनर म्हणजे नागअळी असते. तर ह्यातून जर तुम्हाला काही वाटलं तिसऱ्या फवारणीत या असणाऱ्या किडीपैकी, तर या किडीपैकी जर काय असेल तर त्यासाठी आपण शेतकरी बंधूंनो ॲबॅमॅक्टिन घेऊ शकता किंवा इथिऑन 40% मध्ये घेऊ शकता किंवा फिप्रोनिल प्लस इमिडा घेऊ शकता किंवा ॲसिटामाप्रिड घेऊ शकता. हे झालं रस शोषण करणाऱ्या किडीसाठी. आणि आपल्याला त्याचे पानं रुंद करायचे, पानं हिरवेगार ठेवायचे, पानाची जाडी चांगली असली पाहिजेत, पानाची साईज रुंद असली पाहिजेत, फुटवे भरपूर आले पाहिजेत. आणि म्हणून आपण आणि व्हेज लाईफ म्हणजे काय होते, जेव्हा त्याची आपण 40व्या किंवा 37-38 दिवसांना त्याला उपटणार, कोथिंबीरला त्याच्या जुड्या बनवणार, तर ते मार्केट पर्यंत ती टिकली सुद्धा पाहिजेत. म्हणजे ती एकदम चांगली लुसलुशीत कोळी जर असली, हिरवीगार असली, त्याला मार्केट चांगलं मिळेल, त्याला भाव चांगला मिळेल. मग यासाठी काय घ्यायचं शेतकरी बंधूंनो, यासाठी फवारणीतून घ्यायचं आहे आपल्याला ब्रॅसिनॉइड म्हणजे हरित क्रांती ॲग्रोटेकचे फ्रूट किंग किंवा कुठल्याही कंपनीचे असो होमोब्रॅसिनॉइड घ्यायचं. मग याने काय होते, याने पानं रुंदे होतात, पानाची साईज असते ती जाड होते, त्यामुळं त्याचं लाईफ जास्त टिकते. त्यानंतर सोबत कॉम्बिनेशन मध्ये शेतकरी बंधूंनो, तुम्ही जिब्रेलिक ऍसिड 0.01% 50 मिली याप्रमाणे फवारणीतून घेऊ शकता. सोबतच यापैकी म्हणतो मी, किंवा मायक्रोन्यूटनने सुद्धा पानात रस तयार होतो. रस तयार झाल्यामुळे लुसलुशीत आणि क्वालिटी आणि कोवळेपणा सर्व झाडामध्ये, त्या रोपामध्ये आपल्याला दिसून येतो, पानामध्ये. मग मायक्रोन्यूट्रन घेताना कोणते घ्यायचे, चांगल्या प्रकारे घ्यायचं. BSFचं TMX2 चांगलं आहे, टाटा कंपनीचे चांगले आहे. तुम्हाला जे घ्यायचं मायक्रोला सुद्धा चांगलं आहे. तर या ब्रँडेड कंपन्यापैकी कुठलंही एक मायक्रोन्यूट्रन तुम्ही घेऊ शकता शेतकरी बंधूंनो. म्हणजे आणि राहिला विषय करपा. आता करपा जर असेल शेतकरी बंधूंनो, तर होऊ शकते जास्त टेम्परेचर, जास्त तापमान असेल, कारण आपण उन्हाळ्याचंच नियोजन जास्त करणार आहे कोथिंबीरचं. तर का करणार आहे उन्हाळ्याचं नियोजन, कारण उन्हाळ्यात कोथिंबीर पिकाला भाव हा सर्वात जास्त राहतो. म्हणजे कोथिंबीर पिकाचे भाव जे असतात हे एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट पर्यंत कोथिंबीर पिकाला चांगला भाव मिळतो. ऑगस्ट नंतर म्हणजे हिवाळ्यात कोथिंबीर पिकाचा आपल्याला भाव कमी मिळतो, पण मग जुड्या जास्त निघतात, संख्या जास्त निघते. पण उन्हाळ्यात केलेलं नियोजन हे कधी बेटर म्हणजे चांगलं राहते. तर आपण ही जी तिसरी आणि शेवटची आणि महत्वाची फवारणी पाहिली. शेतकरी बंधूंनो, माझी नम्र विनंती आहे, तिसऱ्या फवारणीमध्ये तुम्ही म्हणजे रोप चांगले कोवळे दिसाव म्हणून मोनोसिल फवारत असाल तर घातक आहे फवारणाऱ्याला सुद्धा आणि खाणाऱ्याला सुद्धा, कारण मोनोसिलने कॅन्सर होतो. म्हणून तिसऱ्या नाही, दुसऱ्या नाही, पहिल्या बी फवारणीत मोनोसिल घेऊ नका शेतकरी बंधूंनो, कारण मोनोसिलने कॅन्सर होतो. कार्सिओ जीन्स बॉडीमध्ये एजंट्स तयार होतात
म्हणून शेतकरी बंधूंनो, मोनोसिलची फवारणी घेऊ नका. मोनोसिल घेणं म्हणजे माणसाला बिमाऱ्या आणणं आहे. म्हणून शेतकरी बंधूंनो, तिसऱ्या फवारणीचं नियोजन मी सांगितलं या प्रकारे कोथिंबीरवर करावे. धन्यवाद शेतकरी बंधूंनो.